शेळ्यांसाठी जो आपण दशरथ घास लावला होता, त्या दशरथ घासाच्या वाफ्यात आज मी चक्क रोटा मारून टाकला. तर रामकृष्णारी मंडळी, तुमच्यासोबत असं कधी होतं का? करायला जातं एक आणि होतं एक. माझ्यासोबत दरवेळेस होतं बाबा. आता मला थोडा मुरुम व्हायचा होता, त्याच्यामुळे आपल्या गाडीत मी थोडा मुरुम आणि ह्यो तब्बल 50-60 किलोचा दगड बळच उचलून त्या गाडीत टाकला होता. पण ते उताराला येऊन सगळी गाडी सांडली. मला तो दगड परत त्या गाडीत टाकावा लागला, कारण की तिथून मला आहे ना कमीत कमी 30-40 फुटावर तो दगड टाकायचा होता. इतका घाम निघाला होता आणि इतका राग आला होता ना मला. पण जेव्हा मी राजहंसला इतकं मन मोकळं पाण्यात पावताना बघितलं, तेव्हा माझ्या मनाला काहीतरी शांती भेटली. कसं काय वाटलं ना मनाला बरं. आता माझा मुरुम वाहून झाला होता. मला करायची होती कुट्टी, कारण की शेळ्याला आणि गौरीला सकाळपासून काय टाकलं नव्हतं, नुसत्या आरडत होते बाबा त्या. मग मस्तपैकी वाड्याची कुट्टी केली. आता सध्या माझा फोकस जरा वाड्यावरच आहे बरं का. गिन्नी गवतावर थोडा कमी झालाय, कारण की गिन्नी गवत खाऊन खाऊन शेळ्या आणि गौरी बी कंटाळले असतात आणि आपल्याला उन्हाळ्यासाठी पण ते गिन्नी गवत लागणार. त्यासाठी आहे ना, जवळ आपल्याला वाडे भेटू राहिले का तवर वाड्याचीच कुट्टी खाऊ घालायची. आता मी बाबाकडे आलो होतो, कारण की बाबा धरत होती इकडे दारे गव्हाला. दारे पण संपत आले होते. तेवढ्यात आमचा विषय निघला की बाबा आपण जिथं दशरथ घास टाकला होता का, तिथं दशरथ घास कमी गवतच जास्त झालंय. काँग्रेस भलतं भलतं गवत आलंय. बाबाला म्हणलं आपण तिथं रोटा टाकू मारून मस्तपैकी आणि काहीतरी दुसरं नियोजन लावू गाड्या. आता आता मला इथं चारा करायचा आहे, पण आता कोणता करावा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं तर काय डोकं चाला ना. उन्हाळ्यासाठी आपल्याला चारा करावा लागणार काहीतरी. इकडून आलो तर राजहंसने बघा किती हौद खराब केलाय बाबा ह्यो. आता ह्यो धुवून मस्तपैकी उद्या भरून ठेवायला